आशिया खंडातील नावाजलेली कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगावमध्ये कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यानं शेतकरी आक्रमक झालेत. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वामध्ये लासलगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरवर बसून आंदोलन छेडण्यात आलं. कांद्याला 12 रुपये 35 पैसे भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने कांद्याला किमान 2500 ते 3000 हमी भाव मिळावा अशी मागणी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक जयदत्त होळकर यांच्यासह आमदार रोहित पवार यांनी सरकारला केली आहे. हमी भाव 3000चा द्यावा, अन्यथा 26 मेला चांदवड या ठिकाणी दिल्लीला जाणारा नॅशनल हायवे या ठिकाणी आम्ही रास्ता रोको करू असं सांगून सरकारला 7 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. हे गेंड्याच्या कातडीचं सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नाही. डिझेल पेट्रोलची सध्या स्थिती पाहता कांदा बाहेर पाठवता येत नसल्यानं कांदा खराब होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. निफाड तालुक्याचे DYSP के पाटील आणि लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक दीपक पाटील यांच्या नेतृत्वात लासलगाव बाजार समितीत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आज लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे दर दिवसेंदिवस कोसळत चाललेले, त्यामुळं आमदार रोहित दादा पवार यांच्या उपस्थितीत, त्याचबरोबर खासदार बगरे सर, त्याचबरोबर खासदार लंके साहेब, माजी आमदार भुसारा साहेब, राष्ट्रवादीचे दत्तात्रय पाटील साहेब, अशा अनेक मान्यवरांच्या उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी होता. त्या पद्धतीने रोहित दादांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि ज्या पद्धतीने कांदा उत्पादन करायला खर्च आहे, त्या उत्पादन खर्चाच्या आधारित बाजारभाव त्या ठिकाणी कांद्याला मिळाला पाहिजे, अशा अनेक मागण्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी रोहित दादा पवारांकडे मांडल्या. आणि निश्चितच दादांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं की त्या 8 दिवसामध्ये केंद्र आणि राज्य शासनाने यामध्ये जर सकारात्मक निर्णय घेतला नाही तर भविष्यात अजून आंदोलन त्या ठिकाणी तीव्र केलं जाईल. आणि म्हणून आमची सुद्धा केंद्र आणि राज्य शासनाला विनंती की या ठिकाणी 1200 रुपयाचा काही दर या ठिकाणी जाहीर केला आहे, त्या दरामध्ये कांदा देणं हे शेतकऱ्यांना खरंच परवडणारं नाही आहे. त्याचा उत्पादन खर्च कमीत कमी 2 ते 2,500 रुपये आहे. त्यामुळं कमीत कमी 3,000 रुपये प्रति क्विंटलने हा कांदा खरेदी करण्यात यावा व तो सर्वच शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करण्यात यावा. ज्या शेतकऱ्यांनी कमी दराने कांदा विकला आहे त्याला त्याच्या खात्यामध्ये थेट अनुदान द्यावा, अशा वेगवेगळ्या मागण्या शेतकऱ्यांनी केल्या आहे व त्या लवकरात लवकर केंद्र आणि राज्य शासनाने मान्य करावा, ही शेतकऱ्यांची मागणी आहे. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कैलास उपाध्ये, लासलगाव.